आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर. पंकज भाऊ, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. खाजगी सावकाराचं कर्ज देण्यासाठी त्याला किडनी विकावं लागली शेतकऱ्याला. नाही, ही गोष्ट खरी आहे की 2021पासनं एक शेतकरी त्या ठिकाणी खाजगी सावकारांकडनं कर्ज घ्यायचा आपल्या शेतीच्या गरजा भागविण्याकरता किंवा आपल्या दैनंदिन गरजा भागविण्याकरता. ह्या संदर्भात तो मग त्या खाजगी सावकारांच्या चक्रवाढी व्याजदराच्या विशिष्ट सर्कलमध्ये फसला. ह्याबद्दल पोलिसांनी सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. जवळजवळ 4 लोकांना अटक देखील केलेली आहे. या माध्यमातून मी शेतकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना हे आवाहन करेल की कोणीही खाजगी सावकारांकडनं त्या ठिकाणी कर्ज उचलू नये, कारण त्याचं फार मोठ्या प्रमाणात चक्रवाढ व्याज त्या ठिकाणी खाजगी सावकारांना द्यावं लागतं आणि त्याच्यावर बंदी देखील आहे. अशा पद्धतीची खाजगी सावकारी जे करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील आमच्या पोलीस प्रशासनाच्या मार्फत चालू आहे भविष्यात. परंतु माझी विशेष करून विनंती राहील शेतकरी बांधवांना की असं खाजगी सावकारांकडून कोणीही त्या ठिकाणी कर्ज घेऊ नये. ज्यांनी घेतलेलं आहे, ज्यांच्याकडे तगादा आहे, त्यांना सरकार म्हणून तुम्ही काय हे करणार, आवाहन करणार की जेणेकरून खाजगी सावकारांकडे जाऊ नये, तो तगादा बंद व्हावा? नाही, निश्चितपणे अशा पद्धतीच्या जर का तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या की कुठले खाजगी सावकार शेतकऱ्यांना अथवा सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी त्रास देत आहेत, तगादा लावत आहेत, तर पोलीस प्रशासन निश्चितपणे त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जिल्हा बँका मृत अवस्थेत होत्या. आता वर्धा जिल्ह्याचे ज्याचे तुम्ही पालकमंत्री आहात, ते बँकेनं कर्ज वाटप बंद केलं होतं. त्या सुरू करण्यासाठी काय प्रयत्न, जेणेकरून शेतकरी जे आहे ते खाजगी सावकारांकडे जाणार नाही? आधीच्या काळात काही चुकीच्या निर्णयांमुळे अथवा चुकीच्या व्यवहारांमुळे वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही डबघाईस आली होती. RBIनं जवळजवळ परवाना त्या ठिकाणी रद्द केला होता. परंतु राज्याचे मुख्यमंत्री सन्मानित देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी वेळीस जवळजवळ 168 कोटी रुपयाची मदत ही वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला त्या ठिकाणी केलेली होती. आज बँक सुरू झालेली आहे आणि आम्ही मागच्या हंगामामध्ये आणि या हंगामामध्ये देखील काही शेतकऱ्यांना कर्ज वाटप त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. परंतु अजून पाहिजे त्या वेगानं बँक सुरू करण्याकरिता किंवा अजून त्याची व्यवहार वाढविण्याकरिता आम्ही अजून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कर्ज वाटप योग्य मंडळींना करणार आहे, जेणेकरून तिथे व्यवहार होऊन एक चांगली बँक म्हणून वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नावारूपास आणण्यास आमचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. महानगरपालिका निवडणुका लागल्या. मुंबईत नवाब मलिक नेतृत्व करत असल्यामुळे महायुतीत दादा गटाला एंट्री नाही, ते वेगळी लढण्याची तयारी आहे. काय सांग? नाही, आता योगायोगानं मी 2 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, वर्धा जिल्हा आणि भंडारा जिल्हा, आणि दोन्ही ठिकाणी महानगरपालिका नाही आहे. परंतु संपूर्ण एकंदरीत महाराष्ट्रातल्याच महानगरपालिकेच्या निवडणुका येणार 15 जानेवारीला त्या ठिकाणी होणार आहे. ह्या संदर्भात कुठे युती करायची, कुठे स्वतंत्र लढायचं, याबाबतचे संपूर्ण निर्णय हे पक्षाची वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी एकत्रित बसून घेणार आहेत. पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यानं काही फटका बसेल, कारण की भाजप तिथे वेगळी लढण्याची घोषणा केलेली. भारतीय जनता पार्टीची ताकद ही सर्व ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेली आहे. देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांनी, राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी केल्या, अनेक सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना त्या ठिकाणी तयार केल्या आणि ह्या योजना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजातल्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचविण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टी ही प्रबळ आहे. कोणीही विरोधक असला तरी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे ताकदीनं त्यांचा सामना करतील. तुळजापूर देवस्थान बदनाम करण्याचा डाव आहे, त्याची तक्रारही माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेली आहे. आत्ता काय स्थिती आहे? तुळजापूर देवस्थानाच्या संदर्भात पहिले काही तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या होती की येणारी काही मंडळी त्या ठिकाणी ड्रग्स किंवा गांजाचा व्यवहार करतात. त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी कठोर कारवाई केली आणि जे लोक बाहेरून त्या ठिकाणी येतात, काही चुकीची कामं करतात, त्यांच्यावर कार्यवाही केलेली आहे. परंतु ह्या सर्व प्रकारातून तुळजापूर देवस्थानाची बदनामी होऊ नये अशी देवस्थानच्या वतीनं त्या ठिकाणी निवेदन शासनाकडे आलं होतं. त्या संदर्भात जर का अशी देवस्थानाची बदनामी कोण करत असेल तर त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.